राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. अशोकराव चव्हाण यांचा राज्याभिषेक. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड, तर संजय निरुपम मुंबई अध्यक्ष. 7 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा. सरकारने तुटपुंजे पॅकेज देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेता. धर्माबाद येथे कत्तलखाना व मच्छी मार्केट स्थलांतरित करण्याची मागणी. शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज मैदानात रमाई जयंती साजरी. आता बातमीपत्र विस्ताराने. काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये बदल झालेले आहेत. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे, तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. अशोक चव्हाण पेडणीस प्रकरणी अडचणीत आल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी अखेर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा अशोक चव्हाणांच्या खांद्यावरच सोपवली आहे. तर मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद संजय निरुपम यांना देण्यात आलं आहे, तर जनार्दन चांदूरकर यांच्या जागी संजय निरुपम यांना नेतृत्व देण्यात आलं आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी राज कॉर्नर येथे सकाळी 11 वाजता भारिप बहुजन महासंघ व सम्यक विद्यार्थी आंदोलन शहर शाखा नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र शासकीय सेवेत व शिक्षणात अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी संवैधानिकरित्या अधिकृत असलेले 52% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने ठरवला आहे. त्यामुळे हक्काचे आरक्षण बंद होत आहे. त्याविरोधात शासनाने अपील करावे. सत्ताधारी व विरोधी पक्ष गप्प आहेत. राज्य शासनाच्या गलथान व धोकेबाज षडयंत्रामुळे मागासवर्गीयांचे आरक्षण धोक्यात येत आहे. राज्य शासनाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याचा निर्णय घेतला असून SC, ST, BJNT, OBC, SBC या उमेदवारांचा बौद्धिक छळ होत आहे. त्यांना त्यांचा हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचे शासनाचे षडयंत्र आहे. अशा विविध मागण्यासाठी भारिप बहुजन महासंघ व सम्यक विद्यार्थी आंदोलन शहर शाखा नांदेड तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या सर्व हक्कांच्या प्रश्नांना शासनाने तात्काळ गंभीरपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने न्याय द्यावा. अन्यथा एकदा या देशातील बहुजन तरुण पेटून उठला तर राज्यकर्त्यांना सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. यावर योग्य वेळेत निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यात विद्यार्थी आंदोलनाची चळवळ उभी राहील व होणाऱ्या परिणामास सर्वतोपरी शासन जबाबदार राहील, असा इशारा भारिप बहुजन महासंघ व सम्यक विद्यार्थी आंदोलन शहर शाखा नांदेड यांनी दिला आहे. माझ्या पाहण्यातील हा पहिलाच दुष्काळ आहे. 1972 पेक्षा जास्त प्रमाणात दुष्काळ पडला आहे. मागील काही वर्षापासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे. शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपा सरकारने तुटपुंजे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. दुष्काळी भागाची पाहणी करत कंधारला आले असता दिनांक 1 मार्च 2015 रोजी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप करत होते. यावेळी बाळासाहेब गोरठेकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, बापूराव केंद्रे, दिलीप धोंडगे, संजय कराळे, हरिहर भोसीकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला आहे. साठवण तलाव, पाझर तलाव, विहिरी, बोर डिसेंबरमध्येच कोरडे पडले असून पाण्याची तीव्र टंचाई आहे व शेतकऱ्यांजवळ उपजीविकेसाठी शेती सोडून दुसरे साधन नाही.
नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. माननीय शरद पवार यांनी 72,000 कोटी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केली. दुष्काळी भागांचा दौरा करताना आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करताना काही शेतकरी आम्हाला म्हणाले, हे तुटपुंजे पॅकेज नको, एवढे लाजीरवाणी पॅकेज आजपर्यंत दिले नाही. हे सरकार दुष्काळ जाहीर करायचा म्हणून आहेत की काय? व पिण्याचे पाणी नाही, जनावरांचा चारा नसून मजुरांच्या हातात काम नाही, असेच का अच्छे दिन म्हणून ढोल पिटवत आहेत? अशा शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. धर्माबाद येथील श्री शिवशंकर ते नटराज टॉकीज या रस्त्यावर सार्वजनिक कत्तलखाना व मांस विक्री असे 2 भाग आहेत. सदर कत्तलखाना उघड्यावर आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी याच्या वैद्यकीय तपासणीशिवाय पशूंची कत्तल होत असते. पशु रोगी व अशक्त असल्याचेही पाहिले जात नाही. कत्तल करण्याची जागा अतिशय अस्वच्छ, घाणेरडी, ओंगळवाणी, मळमळणारी आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, नगर परिषदेने परवाना देताना घालून दिलेल्या अटी शर्यतीची उघडपणे पायमल्ली होत आहेत. एवढेच नव्हे तर या रस्त्यावरून श्री शिवमंदिरास व इतर मंदिरास जाणारा मार्ग, शाळा व महाविद्यालय यांना जाणारा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर कत्तलखान्यातून मांस हाडांची तुकडे रस्त्यावर पडलेली असतात व काही कुत्रे या मांसजन्य पदार्थावर गुजराण करीत सैरावैरा पिसळून धावत असतात. तसेच सामान्य नागरिकांना चावे घेऊन जखमीही करतात. अतिशय दुर्गंधी असणारे वातावरण आरोग्यास अतिशय अपायकारक आहे. लहान मुले व वृद्ध उलट्या करताना आढळतात. या दूषित दुर्गंधीयुक्त वातावरणात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेला घनकचरा नियमावली 2000 चे पुरेपूर उल्लंघन होत आहे, ज्याची कायदेशीर कर्तव्य आणि जबाबदारी नगर परिषदेची आहे. तरी सर्व मागण्या कायद्याने निश्चित केलेला अधिकार कर्तव्याचे पालन करून संबंधितांना निर्देश, आदेश व नवीन इमारत बांधून देऊन शहराबाहेर स्थलांतरित करा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे एका निवेदनात धर्माबादकरांनी म्हटले आहे. माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त पावडेवाडी नाकाजवळील छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मारक मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. यात प्राध्यापक अविनाश नाईक निर्मित व मिशन ए भीमक्रांती प्रस्तुत माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं या भीमगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. तत्पूर्वी दलित साहित्यिक व लेखक प्राध्यापक दुम लोणे हे रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता रमाई जन्म उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार बेदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तर त्यांना सहकार्य सुरेश हाटकर, संजय कवठेकर, राजू जोंधळे, ॲडव्होकेट सुमेध टेंभुर्णीकर, प्रवीण वाघमारे, अशोक वायफळे, संभा गच्चे, भीमा धम्माकर, अशोक कांबळे, प्रकाश नरवाडे, विक्की पोटफोडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. अशोकराव चव्हाण यांचा राज्याभिषेक. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड, तर संजय निरुपम मुंबई अध्यक्ष. 7 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा. सरकारने तुटपुंजे पॅकेज देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेता. धर्माबाद येथे कत्तलखाना व मच्छी मार्केट स्थलांतरित करण्याची मागणी. शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज मैदानात रमाई जयंती साजरी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.